तुरटी किंवा फिटकरी हा आपल्या घरात सहज सापडणारा पण खूप उपयोगी असा पदार्थ आहे. अनेक लोक तिला फक्त शेविंग नंतर वापरतात किंवा पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतात. पण खरं पाहिलं तर तिचा उपयोग यापेक्षा खूप मोठा आहे. मात्र तिचे फायदे जितके महत्त्वाचे आहेत, तितकंच तिचा योग्य वापर समजून घेणंही गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुरटी ही एक खनिज मीठ म्हणजे मिनरल सॉल्ट आहे. तिच्यात जंतुनाशक म्हणजे अँटीबॅक्टेरियल आणि त्वचा आकसवणारे गुणधर्म असतात. त्यामुळे ती त्वचेवर लावली की त्वचा थोडी घट्ट होते, छिद्रे लहान होतात आणि जंतूंची वाढ कमी होते. म्हणूनच जुन्या काळापासून लोक तुरटीचा वापर घरगुती उपाय म्हणून करत आले आहेत. उन्हाळ्यात किंवा जास्त घाम येणाऱ्या लोकांसाठी तुरटी खूप उपयोगी ठरते. अंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी टाकली तर शरीरावरचा घाम कमी येतो आणि दुर्गंधही कमी होतो. याचं कारण म्हणजे तुरटी त्वचेतील छिद्रे थोडी आकसवते आणि बॅक्टेरियांची वाढ कमी करते. त्यामुळे ती नैसर्गिक डिओड्रंटसारखी काम करते. तुरटीचा सर्वात सामान्य वापर म्हणजे छोट्या जखमा किंवा कट्सवर केला जातो. शेविंग करताना कट लागला की तुरटी लावल्याने रक्त पटकन थांबतं, कारण ती त्वचेतील ऊती आकसवते आणि रक्तवाहिन्या थोड्या वेळासाठी बंद करते. त्याचबरोबर तिचे जंतुनाशक गुण जखमीचा संसर्ग होण्यापासूनही काही प्रमाणात संरक्षण देतात. मात्र हे फक्त छोट्या जखमांसाठीच योग्य आहे. मोठ्या जखमांवर किंवा खोल जखमांवर तुरटी वापरणं टाळावं. तोंडाच्या स्वच्छतेसाठीही तुरटीचा वापर केला जातो. पाण्यात थोडी तुरटी टाकून गुळण्या केल्यास तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात, तोंडाचा वास कमी होतो आणि हिरड्यांची सूजही कमी होते. काही लोक दात घासण्यासाठीही तुरटी वापरतात, पण हे रोज करणे योग्य नाही, कारण तिच्या कडकपणामुळे दातांच्या वरचा इनॅमल हळूहळू खराब होऊ शकतो. घसा दुखत असेल, टॉन्सिलची समस्या असेल किंवा खोकला होत असेल तर गरम पाण्यात चिमूटभर तुरटी आणि मीठ टाकून गुळण्या केल्याने आराम मिळतो. हे मिश्रण घशातील सूज कमी करण्यास आणि जंतू कमी करण्यास मदत करतं. हा उपाय साधा आहे, पण खूप प्रभावी मानला जातो. केसांच्या बाबतीतही तुरटीचा उपयोग केला जातो. जुन्या काळी केसातील उवा काढण्यासाठी तुरटी पाण्यात मिसळून केस धुतले जात. यामुळे उवा कमी होतात आणि स्कॅल्प स्वच्छ राहतो. मात्र याचा जास्त वापर केल्यास केस कोरडे होऊ शकतात. त्यामुळे मर्यादित वापरच योग्य आहे. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी तुरटीचा वापर खूप वर्षांपासून केला जात आहे. पाण्यात तुरटी टाकल्यावर त्यातील माती, धूळ आणि घाण खाली बसते आणि पाणी वरून स्वच्छ दिसायला लागतं. पण हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की हे पूर्ण शुद्धीकरण नाही. पिण्यासाठी ते पाणी उकळणं किंवा फिल्टर करणं आवश्यक आहे. त्वचेसाठी तुरटीचा वापर केल्यास त्वचा घट्ट होते, तेलकटपणा कमी होतो आणि काही प्रमाणात पिंपल्स कमी होण्यास मदत होऊ शकते. पण संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी, कारण जास्त वापर केल्यास त्वचा कोरडी पडू शकते किंवा जळजळ होऊ शकते. आता महत्त्वाचा भाग म्हणजे तिचे नुकसान. अनेक लोक चुकीने तुरटी खाण्याचे उपाय सांगतात, पण हे सुरक्षित नाही. तुरटी शरीरात गेल्यास त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात किंवा रोज वापर केल्यास त्वचा कोरडी पडते, इरिटेशन होऊ शकते आणि दातांवर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून कोणताही उपाय करताना मर्यादा पाळणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत पाहिलं तर तुरटी हा एक स्वस्थ, सहज उपलब्ध आणि उपयोगी घरगुती उपाय आहे. पण जास्त वापर इक्वल टू जास्त फायदा असा नियम इथे लागू होत नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापर केल्यासच तिचे खरे फायदे मिळतात. जर तुम्ही तिचा योग्य वापर केला तर तुरटी तुमच्या दैनंदिन आयुष्यात खूप उपयोगी ठरू शकते. पण चुकीचा वापर टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे.